ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आत्ता जी आपण दोन मंगलाचरण केली किंवा जे दोन श्लोक म्हटले त्याचा विचार त्याचा अर्थ आपण पाहिला। पहिल्या श्लोकामध्ये जो या ग्रंथाचा कर्ता आहे त्या राजा कुलशेखर अळवार त्या कुलशेखराची स्तुती केली आणि त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये या ग्रंथाचं मंगलाचरण रूपाने आलेला पहिला जो श्लोक आहे त्याचा आपण विचार केला, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, ज्याचे मुख वदन सुंदर आहे, अशा प्रकारे त्याचं वर्णन करून कवी म्हणतो की त्या मुकुंदाला माझा नमस्कार असो। तो मुकुंद कोण आहे तर जो वसुदेवाचा पुत्र मोक्ष देणारा परमात्मा वृंदावनामध्ये जन्माला आलेला आहे त्या मुकुंदाला मी नमस्कार करतो। त्या मुकुंदाला मी नमस्कार करतो असं म्हणत असताना जेव्हा त्या मुकुंदाचं नाव घेऊन कवीने त्याला नमस्कार केला तेव्हा भगवंताचं लक्ष त्या कवीकडे गेलं। आता भगवंताचं लक्ष आपल्याकडे आलंय हे पाहिल्यानंतर कवी आता पुढे भगवंताची प्रार्थना करतो। कवी म्हणतो, श्रीवल्लभेति वरदेति दयापरेति भक्तप्रियेति भवलुण्ठनको विदेति नाथेति नागशयनेति जगन्निवासेति आलापिनं प्रतिपदं कुरु मां मुकुंदः। कवी म्हणतोय, हे मुकुंदा, अरे परमात्म्या, अरे भगवंता, मला तुझ्या श्रीवल्लभ वरद दयापर भक्तप्रिय भवलुंठन कोविद नाथ नागशयन जगन्निवास अशा नावांचा नित्य जयघोष करणारा तू कर। भगवंताची इथे आता कवी प्रार्थना करतोय। ही प्रार्थना करत असताना भगवंताचं मागणं काय आहे ते पाहू आणि मग त्याने कोणत्या नावांचा उच्चार केलाय त्याचा अर्थ पाहू। या श्लोकामध्ये कवी म्हणतोय, तुझ्या नामाचा नित्य जयघोष करणारा मला तू कर, म्हणजेच माझ्याकडून तुझ्या नावाचा नित्य जयघोष होऊ दे। ही प्रार्थना का आहे त्याचं कारण असं आहे की तद विस्मरणे व्याकुलता इति। भगवंताचं विस्मरण हाच बंध आहे आणि भगवंताचं विस्मरण होणं हीच प्रचंड मोठी आपत्ती आहे। विपत्ती काळ कोणता आहे, दुःखाचा काळ कोणता आहे, कष्टाचा काळ कोणता आहे, पाप जनित दुःखाचा काळ कोणता आहे तर ज्या वेळेला ज्या काळामध्ये भगवंताचं चिंतन होत नाही तो। मग ते भगवंताचं चिंतन व्हायचं असेल तर ते कोणकोणत्या रूपामध्ये व्हावं, कशा प्रकारे व्हावं अशी इच्छा प्रकट करत असताना कवी आपल्याला सांगतोय, कवी भगवंताचं वर्णन करताना म्हणतोय, त्याला प्रार्थना करताना म्हणतोय, अरे मुकुंदा, भगवंता, परमात्म्या, मला तुझ्या नावाचा नित्य जयघोष करणारा कर। मग ती नावं कोणती आहेत तर म्हटलं, श्री वल्लभ वरद दयापर भक्तप्रिय भवलुंठन कोविद नाथ नागशयन जगन्निवास। नाम आणि नामी यांच्यामध्ये अत्यंत अतूट संबंध असतो
त्याच्यामध्ये भेद नसतो. नाव हे ज्याचं आहे तो नामी त्याच्याहून वेगळं कधीच राहू शकत नाही. पण असं असलं तरी देखील भगवंत आणि भगवंताचं नाव यामध्ये काय श्रेष्ठ आहे असं विचारलं तर भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. आता कसं असं विचाराल तर अगदी थोडक्यात सोपपत्तिक स्पष्टीकरण देतो आणि पुढे जातो. प्रभू रामचंद्रांनी केवळ एका म्हणत असताना अनेक असलं तरी एका रावणाचा वध केला. काही थोड्या अगदी मोजता येतील एवढ्या राक्षसांचा वध केला. परंतु प्रभू रामचंद्रांच्या नावाने कित्येक साधकांच्या अंतःकरणातील राक्षस रूपी असणाऱ्या विकारांचा विनाश केला. हे पहा, केवळ नामाने. नामे उद्धरती तिन्ही लोक. परमात्म्यामुळे नव्हे, त्याच्या नामानेच तिन्ही लोक उद्धरून जातात, किंवा तिन्ही लोकातून नाम घेणारा उद्धरून जातो. कसंही घेतलं तरी भगवंतापेक्षा भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. गगनाहुनी व्याड, गगनापेक्षा व्यापक आहे ते. पण ही नावं कोणती हे मात्र महत्वाचं, कारण ते नाम उच्चारिता, त्या नावाचं उच्चारण करत असताना जरी ते नाव कानावरती पडलं तरी पाप दूर जातात, हे खरं असलं तरी देखील त्या नावाचा अर्थ हृदयात प्रकट झाला तर होणारा परिणाम हा जलद असतो, त्वरित प्राप्त होतं ते फळ. मग काय आहेत नावं? कवी कोणकोणती नावं घेतोय? कवी म्हणतोय श्री वल्लभ, श्री लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मीचा वल्लभ. आता श्री किंवा लक्ष्मी याचा संबंध अर्थ पैसा याच्याशी येतो. संपत्तीशी देखील आहे. संपत्ती संपदा यात फरक काय आहे? काही नाही. एके ठिकाणी केवळ द्रव्य संपत्ती आहे. द्रव्य संपत्ती म्हणजे चलनी नाणी, नोटा असा विचार करा, कॅश आपल्या साध्या भाषेमध्ये. आणि दुसरी जी आहे त्याच्यामध्ये जमीन असेल, पाळीव प्राणी असतील, केवढ्या गायी आहेत, केवढे पाळीव प्राणी आहेत पाळलेले, इत्यादीचा जो विचार आहे तो. स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता असं हवं तर म्हणा. तात्पर्य, लक्ष्मीचा विचार केला किंवा लक्ष्मी म्हटलं की आपला विचार तिथेच जातो, दृष्टी तिकडेच जाते. पण लक्ष्मीचं स्वरूप काय आहे? ती लक्ष्मी ही भगवंताची शक्ती आहे, ती माया आहे. भक्ती संप्रदायाने विचार करत असताना भगवंताची जी माया आहे तिचे दोन भाग केले, एक विद्या माया आणि एक अविद्या माया. अविद्या माया ही जाते जीवाकडे, विद्या माया असते ती भगवंताकडे. आणि त्या विद्या मायेने काय होतं? काही नाही. विद्या माया ही आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते, एवढंच, बाकी काही नाही. विस्तारता करत नाही. परंतु तात्पर्य हे आहे की ती लक्ष्मी, त्या लक्ष्मीचा पती श्रीवल्लभ माधव, लक्ष्मीचा पती, त्याचं स्मरण केलं, कधीही त्या लक्ष्मीचंच आधी किंवा त्या भगवंताच्या शक्तीचंच आधी स्मरण केलं. श्री सीतारामचंद्रो देवता, लक्ष्मी नारायण, परंपराचे व्यवस्थाच तशी. त्याचं स्मरण करताना, त्याचंच अनुकरण करत असताना कवी इथे म्हणतोय, अरे मुकुंदा, काय नाव काय तुझं? श्रीवल्लभ. मला तुझ्या त्या श्रीवल्लभ नामाचा नित्य जयघोष करणारा तू कर. पुढे म्हणतात, एवढंच नव्हे, वर देणारा, तू मला वर देणारा आहेस. नेहमी नित्य वर देणारा जो कोणी आहे तो तू आहेस. आता श्रीवल्लभ, वरद म्हटली तर नाव ही लौकिक काहीतरी प्राप्त व्हावं त्याच्याकडे नेणारी आहेत, लौकिक प्राप्तीकडे नेणारी ही नाव आहेत. श्रीवल्लभ, वरद, वर देणारा, मला जे इच्छित आहे ते देणारा. पण त्याच वेळेला माझ्या इच्छा म्हणजेच भगवंता तुझ्या प्राप्तीची माझी इच्छा पूर्ण करणारा देखील तूच आहेस. म्हणून
वरद. पुढे म्हणाले दयापर, दया करणार आहेस तू, दयानिधी, करुणानिधान आहेस. भगवंताच्या हृदयामध्ये भगवंतापाशी दयेला कमतरता नाही. भगवंत म्हणतात एकदा सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीह याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत्व्रतं मम. दोषो यद्यपि तस्य स्यात् सतां ह्येतत् अगर्हितम्. जे संत आहेत, जे सज्जन आहेत, त्यांनी काय करावं? खऱ्या भावनेने, अंतःकरणाने जो आपल्याला शरण आला आहे, खरंच ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याला पालटायची इच्छा आहे, स्वतःला पालटायची इच्छा आहे, त्याच्यावरती कृपा करावी, दया करावी. त्याच्यावरती पण कसा? खऱ्या अंतःकरणाने. दोषो यद्यपि तस्य स्यात्, मग त्याच्यामध्ये अनेक दोष का असेना, सताम ह्येतत् अगर्हितम्, कर्तव्य आहे संतांचं. भगवंता तुम्ही तसे आहात, दयापर आहात, तुम्ही अत्यंत करुणानिधान आहात. तुम्ही कोणावर दया दाखवली नाही, सगळ्यांवर दया केलीत. अरे जे अधिकारी नाहीत त्यांच्यावरती देखील दया केलीत. दया या शब्दाचा उदार या अर्थाने विचार करत असताना गोस्वामी तुलसीदासांनी जी काही दृष्टांत उदाहरणं दिली आहेत, त्यामध्ये म्हणतात भगवंतांसारखा उदार कोण आहे? जो कोणत्याही सेवेशिवाय सगळं काही देऊन टाकतो, असा तो परमात्मा आहे. काय नाही दिलं? विभीषणाला राज्य दिलं, पण ते देत असताना अरे मी काहीतरी कमीच देतो या भावनेने दिलं. शबरीला योग्यांना आवश्यक असणारी, योग्यांच्या अंतःकरणात ज्याची इच्छा आहे ती मुक्ती, ती अवस्था प्राप्त करून दिली. असे भगवंत आहेत, दयापर आहेत, सगळ्यांवर ते दया करतात. पुढे म्हणतात भक्तप्रिय. भक्तप्रिय, भक्त ज्याला प्रिय आहेत असा हा बहुव्रीही करा, किंवा भक्तांना जो प्रिय आहे असा करा. दोन्ही केलं तरी आपल्याला परमात्माच इथे इच्छित आहे, अपेक्षित आहे. भक्त ज्याला प्रिय आहेत असा, जय अहम भक्तपराधीनः. अर्जुना मी भक्तांच्या अधीन आहे. भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. किती प्रिय आहेत? भगवंत म्हणतात त्यांच्यासाठी मी माझी प्रतिज्ञा मोडायला देखील तयार आहे. महाभारतामध्ये जेव्हा भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती, भगवंतांनी सांगितलं मी हातात शस्त्र धरणार नाही. भीष्मांनी मग प्रतिज्ञा केली तिकडनं, म्हणाले मी त्या कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लावेनच. काय करणार भगवंत? शेवटी भक्ताची इच्छा आहे, भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करावी लागली आणि त्यांनी हातात रथाचं चक्र हातात घेतलं. कथाभाग माहीतच आहे. पहा, भक्त प्रिय आहे. भगवंताला भक्त अत्यंत आवडतात. पुढे म्हणतायत भव लुंठन कोविद. भव संसार, लुंठन दूर करण्यामध्ये, नष्ट करण्यामध्ये, कोविद अत्यंत चाणाक्ष, हुशार. या संसाराचा नाश करण्यामध्ये तुम्ही अत्यंत हुशार आहात. तुमच्यासारखा कोणी नाही दुसरा. तुम्हीच नाथ आहात. तुम्हीच नाथ. नाथ तारून नेणारे मालक म्हणतो ना आपण ज्याला. तुम्हीच राजे आहात. तुमच्याचकडे सगळं. आम्ही तुमचे दास आहोत, सेवक आहोत. आम्हाला अडचण पडली असता दुसऱ्या कोणाचा आश्रय न घेता पहिला आश्रय भगवंत आम्ही तुमचाच घेऊ, किंवा तुमच्याच आश्रयाला आल्यामुळे, तुमच्याच आश्रयाला आल्यामुळे आम्हाला आता कोणताही त्रास, कोणतंही दुःख सहन करावं लागत नाही.
दुःख आली असता, आपत्ती आली असता आपण आश्रय सगळीकडे इतरत्र शोधतो, तसं नव्हे. पुढे म्हणाले नाग शयन, नाग शेष नागावरती शयन करणारे. शेष नागावरती शयन करणारे कोण आहेत? एक 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 कसा क्रम आला. श्रीवल्लभ लौकिकापासून सुरुवात करत अलौकिकाकडे आलेत. नागशयन त्या शेष नागावरती शयन करणारे. शेष उक्तात अन्य हा शेष. जे काही सांगितलं ते सांगितल्यानंतर मागे जे काही उरलं त्याला म्हणतात शेष. मग शेषनाग म्हणजे काय? तर सगळं काही झाल्यानंतर जे काही मागे उरलं त्याला म्हणतात शेष. ते सांगत असताना जे काही निर्माण झालंय, हा संपूर्ण जो काही संसार आहे, त्या संसाराची निर्मिती झाल्यानंतर जो कोणी उरला तो असा तो परमात्मा आहे. शेषनाग तसा तो प्रतीक आहे. तो परमात्मा दशांगुळे उरला. परमात्मा त्रिपादस्यामृतं दिवीस, त्याच्या 1/4 भागापासून या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आहे आणि अजूनही 3 भाग अमृतम दिवी अव्यक्तच आहेत. असा तो परमात्मा आहे. हे कसं होतं अगदी थोडक्यात दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. वाळवंटामध्ये ज्या वेळेला आपल्याला मृगजळाचा आभास होतो तेव्हा संपूर्ण वाळवंटात होतो का वाळवंटाच्या एका भागावरती होतो? अर्थात वाळवंटाच्या एका भागावरतीच मृगजळाचा आभास होतो. त्याचप्रमाणे जसं वाळवंटाच्या एका भागावरती मृगजळाचा आभास झालाय, त्याचप्रमाणे भगवंताच्या 1/4 भागावरतीच ह्या जगाचा भ्रम किंवा ह्या जगाची निर्मिती झालेली दिसून येते. अजूनही 3 भाग अव्यक्त रूपाने आहेतच. असा तो नागशयनेती जगन्निवासेती. भगवंत जगन्निवास आहे. जगन्निवास म्हणजे काय? पुन्हा तेच समास तुम्ही कसा उघडता, समासाची उकल कशी करता, फोड कशी करता त्याच्यावरती आहे. जग ज्याच्या मध्ये निवास करतं तो किंवा जगामध्ये जो निवास करतो तो. जगतः निवास, जगाचा निवास जगन्निवास. जगती निवास, जगामध्ये निवास करतो तो. जगामध्ये निवास करतो म्हणजे जो जगामध्ये व्यापून राहिलेला आहे असा, किंवा जगाचा ज्याच्यामध्ये निवास आहे म्हणजे जगाचं जे उपादान निमित्त कारण आहे असा. उपादान कारण असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये तो व्यापून राहिलेला आहे आणि कारण असल्यामुळे निमित्त आणि अभिन्नते निमित्त उपादान कारण असल्यामुळे जगाच्या आधी आहे, जगाचा त्याच्या ठिकाणी निवास आहे. आता हे अभिन्न निमित्त उपादान कारण काय आहे? मडकं तयार करत असताना माती ही मडक्यापासून वेगळी राहत नाही, म्हणून ते माती हे मडक्याचं उपादान कारण झालं. परंतु कुंभार मात्र वेगळा राहतो, ते मडक्याचं निमित्त कारण झालं. भगवंत या जगाची निर्मिती करतो आणि जगामध्ये प्रवेश करतो. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत, आपल्या स्वतःहून भिन्न अशी जगाची निर्मिती करत नाही. म्हणून भगवंत या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहेत, म्हणूनच ते जगन्निवास आहे. अशा प्रकारे तुझ्या ह्या नावांचं, काय ती नावं? श्रीवल्लभ, वरद, दयापर, नाथ, नागशयन, भवलुंठन कोविद, जगन्निवास, अशी जी तुझी नावं आहेत त्या नावांचा नित्य जयघोष करणारा मला तू कर. म्हणजेच माझ्याद्वारे तुझ्या या नावांचं, तुझ्या या लक्षणांचं, गुणांचं नित्य स्मरण होत राहू दे.
अशी प्रार्थना भगवंतांकडे कवी करतोय. भगवंतांना सांगतोय, भगवंता तुझ्या नावांचं माझ्याकडनं स्मरण नित्य होत राहू दे, अशी कृपा तू माझ्यावरती कर. हे सांगितल्यानंतर भगवंतांचं आता वर्णन, भगवंतांची स्तुती अजून कवी करणार आहे, परंतु तो विचार पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.